एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे भाषा, मराठी भाषा. या विषयातला आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो आहे वाचून कल्पना किंवा संकल्पना स्पष्ट करणे. या घटकामध्ये असणारे जे पहिले दोन उपघटक आहेत, उतारा वाचन एक आहे आणि वृत्तपत्रातल्या बातम्या किंवा जाहिराती यावरचे प्रश्न. ह्या दोन्ही उपघटकांवर मी याआधीच 2 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. जर ते तुम्ही मिस केले असतील तर ते आधी नक्की पहा. आणि आज तिसरा आणि शेवटचा उपघटक आपण यामध्ये अभ्यासूयात, तो म्हणजे कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न. कविता किंवा कवितेवर आधारित प्रश्न सोडवत असताना काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न सोडवायला खूप सोपे जातात. कमीत कमी वेळामध्ये आपण अचूक उत्तरं लिहू शकतो. मग हे कमीत कमी वेळामध्ये अचूक उत्तरं लिहायची कशी, यासाठी काही ट्रिक्स आहेत. आपण आधी त्या जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी आपण त्यासाठी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कविता वाचन यावर आधारित प्रश्न सोडवत असताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊया. कविता एकाग्र चित्ताने वाचा, त्यातील आशय समजून घ्या. कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या. कवितेवर कमीत कमी 3 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाचे पर्याय पारखून घ्या. उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कविता पुन्हा वाचा आणि मग उत्तर लिहा. पर्यायी उत्तर वाचताना पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका आणि सर्व पर्याय बारकाईने वाचा. खात्री करूनच योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. विद्यार्थी मित्रांनो, कवितेवर आधारित प्रश्न सोडवताना आपण काय काय लक्षात घ्यावं किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे अचूक उत्तर लिहिता येईल हे आपण आत्ता पाहिलं. अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्यांचा उपयोग परीक्षेत नक्की करा. आता प्रत्यक्ष आपण प्रश्न प्रकार बघूयात. कवितेवर किंवा कविता वाचन यावर आधारित प्रश्न प्रकार कसे येतात आणि ते कसे सोडवायचे याचा सराव आपण आता करूयात. पाहूयात काही उदाहरणे. वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे, यामध्ये कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न हा तिसरा घटक. पाहूयात सरावासाठी काही कविता. त्यामध्ये पहिली कविता दिलेली आहे. दूध भाकरी मजेत खातो, भू भू करुनी पहारा करतो, खुशाल झोपा आम्हास सांगतो, शेताचीही राखण करतो. धन्यापरी करी खरी माया, सेवा करण्या तत्पर काया, खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो, इमानी सदा जागृत असतो. छोटी कविता आहे. पाहूयात कवितेवरचे प्रश्न. पहिला प्रश्न, कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आले आहे? पर्याय आहेत बैल, घोडा, गाय आणि कुत्रा. आता कोणत्या प्राण्याचं वर्णन आहे आपण पहिल्याच वाक्यावरून किंवा पहिल्या ओळीवरून लक्षात घेऊ शकतो. दूध भाकरी मजेत खातो, भूभू करूनी पहारा करतो. आता भूभू हा जो आवाज आहे हा कुत्रा या प्राण्याचा आहे. दूध भाकरी खाणारा आहे आणि राखण करणारा आहे. म्हणून या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कुत्रा हा प्राणी. दुसरा प्रश्न, खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य म्हण कोणती? पर्याय आहेत खाल्ल्या घरचे वासे मोजणे, जशी देणावळ तशी धुणावळ, खाई त्याला खवखवे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे याचा अर्थ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पर्याय क्रमांक 4. कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढीलपैकी कोणता गुण कवितेत आलेला नाही? पर्याय आहेत सेवाभावी वृत्ती, कार्यतत्परता, स्वच्छंदीपणा आणि इमानदारपणा. आता या ठिकाणी बघा कोणता गुण आलेला नाही म्हटले. दूध भाकरी मजेत खातो, मजेत खातो याचा अर्थ स्वच्छंदीपणा आलेला आहे. त्यानंतर इमानी सदा जागृत असतो, इमानदारपणा पण आलेला आहे. सेवा करण्या तत्पर काया, सेवाभावी वृत्ती ही आलेली आहे. कार्यतत्परता जी आहे तो गुण मात्र वरच्या कवितेमध्ये आलेला नाही. त्यामुळे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. सरावासाठी कविता क्रमांक 2. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळा आतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत,
उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. सुंदर कविता आहे. या ठिकाणी प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, सावल्यांची थरथर कशामुळे होते? लाटांमुळे, किनाऱ्यामुळे, बगळ्यामुळे, तळ्यातील माशांमुळे. या ठिकाणी सावल्यांची थरथर ही लाटांमुळे होते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. बगळा ध्यानस्थ का आहे? शांतता भंग होऊ नये म्हणून, पंख वाळावेत म्हणून, सावल्यांना कापरे भरू नये म्हणून, भक्ष पकडता यावे म्हणून. या ठिकाणी बगळा ध्यानस्थ बसलेला आहे कारण भक्ष पकडायचे आहे त्याला, म्हणून तो शांत बसलेला आहे. पर्याय क्रमांक 4 भक्ष पकडता यावे म्हणून. तिसरा प्रश्न, कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटत होते कारण मासे मिळणार होते, मनावरची विचारांची धूळ निवळणार होती, बगळ्याला भक्ष पकडताना पाहायचे होते, उसळी मारणारे मासे पाहायचे होते. या ठिकाणी शेवटच्या 2 ओळी ज्या आहेत, हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते. पर्याय क्रमांक 2 मनावरची विचारांची धूळ निवळणार होती म्हणून. सरावासाठी कविता क्रमांक 3, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरार तो रानवारा तसा झाडा झुडपात. पिऊन या रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत. धारा वर्षता वरून बैल वशिंड हलवी, अवेळीच फुटे पान्हा गाय वत्साला बोलवी. किती छान कविता आहे. खूप सुंदर अर्थ आहे कवितेचा. या ठिकाणी आपण ह्या कवितेवरचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न, खोंड सैरावैरा का धावत होता? पर्याय आहेत, मातीचा सुगंध आल्यामुळे, रानवारा अंगाला लागल्याने, टपोरे थेंब अंगावर पडल्यामुळे, कळपातून चुकल्यामुळे. या ठिकाणी खोंड हा सैरावैरा का धावत होता? तर रानवारा अंगाला लागल्याने. पिऊन या रानवारा असं म्हटले. पर्याय क्रमांक 2. कवितेतील वर्णनानुसार भुकेलेले तान्हे बाळ कोणाला म्हटले आहे? शिवार, पक्षी, खोंड, वासरू. पहिल्याच ज्या कडव्यामधल्या ओळी आहेत, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार, म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भुकेलेले तान्हे बाळ हे शिवार याला म्हटलं आहे. पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न, कवितेतील वर्णन कोणत्या ऋतूमधील आहे? शरद, हेमंत, शिशिर, वर्षा. या ठिकाणी मृगाचे तुषार म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 वर्षा ऋतू आहे. पाऊस पडतोय आणि त्याचं सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. सरावासाठी कविता क्रमांक 4, जोर मनगटातला पुरा घाल घाल खर्ची, हाण टोमणा उचलना जरा अचूक मार बरची. दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड, येईल आकारास कसे झाल्यावर ते थंड. उंच घाट हा चढून या जाणे अवघड फार, परी धीर मनी धरून या न हो कधी बेजार. यत्न निश्चय करूनी तू पाऊल चढते ठेव, मग शिखराला पोचूनी तू दिसशील जगासी देव. ढळू कधीही देऊ नको हृदयाचा निर्धार, मग भय तुझला मुळी नको सिद्धी खास येणार. झटणे हे या जगण्याचे तत्व मनी तू जाण, म्हणून उद्यम सोडू नको जोवरी देही प्राण. जोर मनगटातला, आपल्या मनगटातला जोर खर्ची घाल आणि उद्यम सतत कार्यरत राहा असं सांगणारी ही कविता. अतिशय सुंदर अर्थ आहे. प्रश्न पाहूयात कवितेवरचे. या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे, कवितेत प्रयत्न या अर्थाचा कोणता शब्द आला आहे?
पर्याय आहेत सिद्धी, जोर, यत्न आणि उद्यम। या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 यत्न किंवा प्रयत्न। यशाचे शिखर गाठल्यावर पर्याय आहेत सन्मानास पात्र व्हाल, भीती वाटणार नाही, सिद्धी मिळणार नाही, प्रयत्न सोडावेत। यशाचे शिखर गाठल्यावर काय होईल? तर या ठिकाणी जगासी दिसशील तू देव म्हणजेच काय? तर तू सन्मानास पात्र होशील। पर्याय क्रमांक 1 सन्मानास पात्र व्हाल। या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे हृदयाचा निर्धार पक्का असेल तर भीती वाटेल, सिद्धी प्राप्त होणार नाही, भीती वाटणार नाही, कार्य पूर्ण होईल आणि मनगटातील जोर कमी होईल। पर्याय क्रमांक 3 भीती वाटणार नाही, कार्य पूर्ण होईल जर आपल्या हृदयाचा निर्धार पक्का असेल तर। या ठिकाणी 5वी आणि शेवटची कविता या घटकावरची। पाहुनी रूप लावण्य निसर्गाचे, मर्म कळे निसर्गातल्या सौंदर्याचे, पाहता निसर्गातील विविध अंगा, कला मन साठवून घेई नैसर्गिक रंगा। निसर्गाचे करिता निरीक्षण, रेखाटनात करावे आकर्षक रंगभरण, निसर्गाचे होता आकलन, चित्रकार रंगवतो कॅनव्हासवर निसर्ग चित्रण। रेषा, रंग, आकार, पोत, घनता हा पाया शिकण्या घटकांचा, निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा। निसर्गावर कविता आहे। पाहूयात प्रश्न यावरचे। पुढीलपैकी चित्रकलेच्या पायाचा कोणता घटक नाही? पर्याय आहेत रंग, पोत, घनता आणि मर्म। या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मर्म। दुसरा आहे मानवाचा खरा शिक्षक कोणास म्हटले आहे? चित्रकारास, सौंदर्यास, निसर्गास, कलामनास। या ठिकाणी मानवाचा खरा जो शिक्षक आहे तो निसर्ग आहे, निसर्गास। पर्याय क्रमांक 3। तिसरा आणि शेवटचा प्रश्न रहस्य या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आला आहे? पर्याय आहेत मर्म, निसर्ग, पोत, निरीक्षण। या ठिकाणी रहस्य या अर्थाचा मर्म हा शब्द आलाय म्हणून पर्याय क्रमांक 1। वाचून कल्पना किंवा संकल्पना स्पष्ट करणे हा एक जो मोठा घटक आहे आपल्या भाषा विषयाच्या पेपरमध्ये, त्या घटकामधला आपण एक उपघटक आज या व्हिडिओमध्ये अभ्यासला, कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न। त्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि प्रत्यक्ष प्रश्न प्रकार कसे येऊ शकतात याचाही अभ्यास आपण आज या व्हिडिओमध्ये केला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राइब करा स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला, कारण स्कॉलरली सोबत अभ्यास म्हणजे यश मिळेल हमखास।